गेल्या 15 वर्षात काँग्रेसनं कोणतंही मोठं काम केलं नाही. कोल्हापुरात अशी टीका खासदार माडकांनी केली. नाही, मला वाटतं त्यांना टीका करण्याशिवाय दुसरं काही येत नाही. गेल्या 3.5 वर्षामध्ये काय केलं त्यांनी उत्तर त्या ठिकाणी दिलं पाहिजे. तो कसला हवेतला ब्रिज अजून व्हायचा, इलेक्ट्रिकल ईव्ही बसेस कोल्हापूरमध्ये 100 येणार होत्या, त्याचं काय झालं ते उत्तर. मला वाटतं टीका करण्यापेक्षा आम्ही केलेलं काम आम्ही सांगू. पोलिसांच्या वसाहतीसाठी इथं निधी आम्ही आणला, थेट पाईपलाईन योजना ही कोल्हापूरपर्यंत आणण्याचं काम केलं. परंतु गेल्या 3.5 वर्षामध्ये या कोल्हापूर शहरामध्ये महायुतीच्या सरकारनं नेमकं काय केलं? 100 कोटीचे रस्ते आले, परंतु त्या रस्त्याचा दर्जा तुम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे. सर्किट बेंचने त्याची दखल घेतली, म्हणजे काम किती चांगलं आहे हे दिसून येते. पारंपरिक येथे आतापर्यंत त्यांच्याकडे सत्ता होती, आता या सत्तेमध्ये परिवर्तन होईल, बदल होईल वाटते. ते पहा, गेले 15 वर्षे कोल्हापूर महापालिकेची सत्ता ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या पक्षाच्या ताब्यामध्ये होती. राष्ट्रवादी सोबत होते, परंतु प्राबल्य किंवा प्रभाव किंवा तिथलं जे सगळं कारभार जो होता तो काँग्रेसच्या नेते मंडळींच्या हातात होता. आणि आमचं स्पष्ट मत आहे किंवा आमचं सर्वेक्षण आहे की काँग्रेसनं 15 वर्षामध्ये म्हणावं तसं उठावदार काम या कोल्हापूर महापालिकेच्या माध्यमातून केलेलं नाही. अनेक कामं प्रलंबित आहेत, अनेक गोष्टी अजून करता येण्यासारख्या आहेत. कोल्हापूर शहराचा प्रलंबित असणाऱ्या अनेक विषय किंवा मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या सगळ्यांचाच तिन्ही पक्षाचा आता महायुतीचा प्रयत्न असणार आहे. आणि सध्या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आहे, केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आहे. त्याचा निश्चितपणानं परिणाम किंवा प्रभाव हा महापालिकेच्या निवडणुकीवर आपल्याला दिसून येईल. आम्हाला कोणत्याही गोष्टी आज महापालिका म्हणून किंवा पक्ष म्हणून सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांच्याकडे मांडता येतात, मागता येतात आणि ते आम्हाला परिपूर्णता सुद्धा होते. कोल्हापूर शहरामध्ये तुम्ही बघा, आता या गेल्या 2.5 वर्षात नाही, या 1 वर्षामध्ये, पूर्वी एकनाथरावजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते आणि आता फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत, अनेक प्रकल्प कोल्हापूरला देण्याचं काम केलेलं. आता तुम्ही शेंडा पार्कमध्ये बघा, हॉस्पिटल मंजूर झालेलं आहे. आता बास्केट ब्रिजचं काम अनेक वर्ष प्रलंबित होतं, 1050 कोटी रुपयाचं ते काम मंजूर झालेलं आहे. कोल्हापूर शहरांतर्गत फ्लायओव्हरची आपण मागणी केलेली आहे, त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, त्याचं ऑलरेडी टेंडर आलेलं आहे. तर अशा कोल्हापूरच्या असणाऱ्या मागण्या या प्रभावीपणानं सरकार आपलं असल्यामुळे आपण करून घेऊ शकतो. आणि आता नागरिकांच्याकडून आम्ही जाहीरनामा तयार करणार आहे. पक्षाचा जाहीरनामापेक्षा कोल्हापूर शहरातले लोक जे असतील त्यांच्याकडून आम्ही तुम्हाला काय अपेक्षित आहे आपल्या शहरामध्ये, या सगळ्या बाबी मागणी करून आम्ही आमचा जाहीरनामा तयार करणार आणि पुढील 5 वर्षामध्ये तो जाहीरनामा पूर्ण केला जाईल अशी ग्वाही देण्यासाठी आम्ही या निवडणुकीमध्ये लोकांच्या समोर जाणार आहोत. एमटी कर्मचाऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे, 56 कर्मचाऱ्यांना रोजंदारी कर्मचारी